सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात खानापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी यल्गार दिलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी घानवड येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत. प्रसंगी रस्त्यावर उतरून निकराची लढाई लढू असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. जमीन आमच्या हक्काची, आईन माझ्या बापाची. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, घानवड, नागेवाडी, हिंगणगादे, भाळवणी इत्यादी गावातून जातोय. आम्ही गेल्या 15 दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी आंदोलन सुरू केलेलं आहे. आज घानवड येथील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. वास्तविक घानवडमधील शेतकऱ्यांनी आपली जमीन साखर कारखान्यासाठी नाममात्र किमतीमध्ये बक्षीसपत्र करून देऊन टाकली. त्याच पद्धतीनं सूतगिरणीसाठी जमीन दिली, टेक्स्टाईल पार्कला जमीन घानवडची गेलेली आहे. असं विविध विकास कामाला घानवडनं जमीन दिलेली आहे. आणि आता हा जो बारामती सांगली महामार्ग सुरू आहे त्या महामार्गामध्ये सुद्धा शेतकऱ्याची 30-40 फुटाच्या हिशोबानं महामार्गाच्या रुंदीकरणाला सुद्धा जमीन जाते. ह्या सगळ्याच माध्यमातून आता टेंबूचं नव्यानं पाणी आले. लोक आता ह्या 4 वर्षात शेती करून चांगलं उत्पन्न घ्यायला लागलेत. आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो पूर्व बाजूनं जिल्ह्याच्या जात होता तिकडनं रद्द झालेला महामार्ग हा आमच्या खानापूर तालुक्यामधून जो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला सर्व गावांचा विरोध आहे. याच पद्धतीचा विरोध कडेगाव तालुक्यातून सुरू आहे, पलूस तालुक्यामधून सुरू आहे, वाळवा तालुक्यातून सुरू आहे. ह्या शक्तीपीठ महामार्ग ज्या सांगली जिल्ह्यातून घातलेला आहे तो रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते आटोकाट प्रयत्न सुरू आहे. लागेल ते आंदोलन करण्याची सर्वांची शेतकऱ्यांची तयारी आहे. शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला संमती द्यायची नाही असं एकमुखानं ठराव केलेला आहे. त्या पद्धतीनं घानवडच्या ग्रामसभेनं ठराव केलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून नको. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझे नाव अनिल किसन सावंत, गाव घानवड. आम्ही आज सर्व घानवड शेतकरी जो आमच्या शेतकऱ्यावरती जो शक्तीपीठ महामार्ग लादलेला आहे शासनाने तो रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज इथं तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहे. तसे पाहता ह्या रोडची काही ह्या भागासाठी गरज नाही किंवा ह्या येथे शेतकऱ्याचा काही उपयोग नाही ह्या रोडसाठी. पण हा महाराष्ट्र शासनाने हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत हा लादलेला आहे. तरी हा लादलेला जो महामार्ग आहे हा शासनाने रद्द करावा असं आम्ही सर्व शेतकरी विनंती करीत आहोत. माझे शेतीचे क्षेत्र टोटली 5 एकर होते. त्यातील कारखान्यासाठी माझे 2.5 एकर क्षेत्र गेलेले आहे. त्या बदल्यात आमच्या वडिलांना फक्त सर्व्हिस दिली होती, ते बाकी काही मोबदला नव्हता. तरी आता माझी जमीन 120 गुंठ शिल्लक आहे. त्यातील 95 गुंठे हे शक्ती महापीठ मार्गाला जात्या. त्यानुसार माझे सगळे पशुपालन हा व्यवसाय माझा आहे, तो सगळा शेतीवर अवलंबून आहे. माझ्या घरच्यांचे सगळे शेतीवरच अवलंबून आहे. माझा दुसरा काही नोकरी बिझनेस नाही. तरी ह्या 95 गुंठे शेती केल्यानंतर मी काय करायचं आणि हा निर्णय शक्तीपीठचा निर्णय शासनानं का घेतला आहे, गरिबाची का पिळवणूक केली जात आहे याचे मला प्रत्युत्तर मिळावे आणि हा शासनाने
महामार्ग रद्द करावा ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. जिओ मराठी, ते धडक ते धडक.